स्वागतम सुस्वागतम। चेतना महाविद्यालयाचे अंतरंग थिएटर्स सादर करीत आहोत एकांकिका। हुप लेखक दिग्दर्शक रोहन पेडणेकर, संगीत वैभव मोरे, प्रकाश योजना धनंजय पाटील, नेपथ्य शेखर बेटकर। विशेष आभार प्राचार्य महेश चंद्रजी जोशी आणि चेतना नाट्य मंचाचे माजी विद्यार्थी। चेतना महाविद्यालयाचे अंतरंग थिएटर्स सादर करीत आहोत एकांकिका। हुप मातू, माझा जीव गेला। तुझा सोबती होता तो, पण त्याने याने ठार केला। हे उपाशी असले की आपण पण त्यांचा भोजन होतो। रीतच वाशे मातू। अशी काय रीत झाली? आपल्याच मनगटांना खायची वेळ आली। संताप नको करू, आपला विनाश आपणच करू। नाही, मी त्यांना सोडणार नाही। त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही। मातू, मातू! आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, डोंगर का पाणी। किती वाईट, किती वाईट, किती वाईट, खूप वाईट, खूप वाईट, खूप वाईट, किती वाईट, किती वाईट, किती वाईट, खूप वाईट, खूप वाईट, खूप वाईट। आम्ही वाईट नाही, आम्ही वाईट नाही, आम्ही उंचावरली माकडं। किती ठार, किती ठार, तोड ठार, तोड ठार। हो 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 हो। किती ठार? अजून किती ठार करणार आहात? एक ठार, दोन ठार, तीन ठार, चार ठार। हो 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 हो। काय मिळो हो तुम्हा आम्हा ठार करोनी? आम्हा मिळते इथली उंचावरली जागा। उंचावरली जागा? हो, आपल्या मर्केटांमधील शिखरावरली जागा। एक अशी जागा जिथून बाकीची मर्केटे किड्या मुंग्याप्रमाणे वाटतील। अशी जागा जिथे असल्यावर तुला कोणी साधा स्पर्श सुद्धा करू शकणार नाही। अख्खं जग तुझ्या एका नजरेत असेल इतका तू वर असशील। पण किती वर? किती वर, किती वर, किती वर, खूप वर, खूप वर, किती वर, किती वर, खूप वर, खूप वर। पण किती? आनंदाच्याही पुढे, परमानंदाच्याही पुढे, जिंकण्याच्याही पुढे, अजिंक्याच्याही पुढे, अर्थाच्याही पुढे, अर्थाच्या पलीकडे।
तुम्ही आम्हाला कोणत्याही नावातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा निषेध हा होणारच. तुम्ही आमचा निषेध नाही करू शकत, कारण आम्ही तुम्हाला आमच्या सामील करून घेतलंय. तुला आमच्या सोबत यावंच लागेल. मी नाही येणार तुमच्या बरोबर. आता तुला आमच्या सोबत यावंच लागेल, कारण तू आता आमच्यात आहेस. हे आमच्या घरी तुला आमचे वंदन आहे. तूच आमचा दाता आहेस. तुला आम्ही शरण आहोत. कुणाला शरण जाताय? कुणाला वंदन करताय? ही व्यवस्था आपल्या नाशाला कारण ठरेल. आमचा नाश नाही होऊ शकत. नाही होऊ शकत आमचा नाश. का असा अत्याचार केला? का शोषण करताय मादीचं? आणि का तुम्ही असे शेंडासारखे बघत राहिलात? तुमचीच भागी नव्हती ना ती? तुमचंही असं भक्षण झालं तर? वाईट आहात तुम्ही सगळे. वाईट आहात. आम्ही वाईट नाही. आम्ही वाईट नाही. आम्ही उंचावरली माकडं. हो 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 हा आपला गट हाय. यात कोणालाही सामील करून घ्यायचा नाही. आपली बरीच माकडं गेली तेव्हा आपल्याला ही उंचावरली जागा मिळाली आहे. आपण वेगळे आहोत म्हणून उंचावर आहोत, पण आपल्याला ही उंची अजून वाढवायची हाय. अजून उंचावरली जागा काबीज करायची हाय. यात आपली किती निमाकडे गेली
तरी चालतील. कळलं? सांग कवा बांधिले पण नाही बांधिले मोठे इमले. झाड येथले का बीज करण्या बडे येथेच गमले. हा कोण? आपण त्याला तिथे उभा करू. पण याला शेपूट नाही. मग काय झालं? आपण याला तुझं करू. चला मग. तुला आमच्यात यायचं हाय, आमच्यात सामील व्हायचं हाय. तुला आमच्यात यायचं हाय, आमच्यात सामील व्हायचं हाय. सोडा मला. अजून किती उंच जाणार आहात? हो पुत्रा. मूर्खा तुम्ही. तुम्ही जी उंची गाठण्याचा प्रयत्न करताय ती मुळात अस्तित्वातच नाहीये. मग कोणती उंची गाठताय? मृगजळ आहे हे सारं. भास सारं दिसतं पण अस्तित्वातच नाही ते. कसली ही गुंगी एका अफूची, एका नशेची, नाही ज्योत साक्षात्काराची. सारच कसं काळ गडद काळोखी. हा आपल्याचा नाही, याला शेपूट नाही. मी माझ्यातल्या मला ओळखतो म्हणून मला शेपूट नाही. आम्ही पण आम्हाला ओळखतो. ते तुमच्या सोयीने. आमच्या सोयीने. तुला आमच्या गटात जागा नाही. पण मला तुमच्यात राहायचंय. तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तू आमच्यात नाही राहू शकत. नाही राहू शकत. आपल्याला किती लांब, किती लांब, लय लांब, लय लांब, किती लांब, किती लांब, लय लांब, लय लांब. आता पुढे येत आहे मला. लांब, भरपूर लांब. एका अशा नगरीत जिथे आमचा उत्सव असतो. दलदल कोणी तयार केली ही दलदल? आम्हीच. या मरकड्यांचे पाय या दलदलीत आम्हाला रुतून ठेवायचे आहेत. कायमचे. कसला हा रोग जळलाय माझ्या या मरकटांना? भोंग्यांच्या स्वाधीन करतायत स्वतःच्याच बालकांना. स्वतःवरील विश्वास संपवून स्वतःचा जीव संपवितायत. कसला हा रोग जळलाय माझ्या या मरकटांना? आईचे मातृत्व मंत्राने मिळवत आहे. अंगणात मूल नाही पण अंधश्रद्धा अंगणात खेळवित आहे. स्वतः विवस्त्र करतायत स्वतःच्याच विचारांना. कसला हा रोग जळलाय माझ्या या मरकटांना? काय झाले आहे रे माझ्या या मरकटांना?
आमच्यासारखा बोलत का नाहीस? कारण मला शेपूट नाही. शेपूट नाही असं कसं? मग तुला आमच्यात सामील कोणी केला? तुम्हीच. आम्हीच. हो तुम्हीच. मग तू आपल्या दाताबद्दल असं कसं बोलू शकतोस? आपल्या नाही, तुमच्या. आमच्या. हो तुमच्याच. याचा निर्माता कोण? याचा कोणीच निर्माता नाही, उलट आपलाच तो निर्माता आहे. हे कोणी सांगितलं? पूर्वजांनी. आणि त्यांना कोणी सांगितलं? निषेध! हा मुद्दा निषेध! का बंदी केलाय मला? आणि अजून किती जणांना बंदी करणार आहात? तुमच्यासारख्या शेपूट असणाऱ्यांचा आम्हाला नाश करायचा आहे. तुम्ही काहीही करा, पण मी माझं जगणं सोडणार नाही. हो रे, हिला सोडायचा नाही. हिला सोडायचा नाही. ही आपल्यातली नाही. हिला शेपूट नाही. सारे मिळून हिला भोगायचं हाय. हिला भोगायचं हाय. सारे मिळून हिला भोगायचं हाय. हिला भोगायचं हाय. मला जगायचंय. जगायचंय मला. मी माझी हाय माझी. मी तुमचीच माझी. मला शेपूट नाही. मला तुमच्यात सामील व्हायचं हाय. व्हायचं हाय रे, व्हायचं हाय. मी तुझी हाय माझी. मी तुझी पण माझी. मला नांदायचं हाय. मला जगायचं हाय. तू जगणार हाय. मी तुमचीच माझी. आमचीच माझी. मला जगायचं हाय. तू जगणार हाय. मी माझी हाय माझी. आमचीच माझी. मी माझी हाय माझी. आमचीच माझी. मी माझी हाय माझी. आमचीच माझी. आमचीच माझी. आमचीच माझी. आमचीच माझी. ती
आम्हाला बहीण येत आहे. आम्ही आहो आले घरी का घरी घेता घरी आम्ही आहो आले घरी का घरी घेता घरी ते आमच्यातले नाय, त्यांना शेपूट नाय. ते आमच्यातले नाय, त्यांना शेपूट नाय. कोण म्हणतं तुम्हाला तुमच्यातले नाही घरी घेण्याचा तुमचा हक्क नाही कोण म्हणतं तुम्हाला तुमच्यातले नाही घरी घेण्याचा तुमचा हक्क नाही 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 हे भाले आले, आम्हा वेधून गेले. हे भाले आले, आम्हा वेधून गेले. आमची उंची आम्हा ते डाळून गेले. आमची उंची आम्हा ते डाळून गेले. तुमच्या भाल्याने बळी रोखले हाय 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 तुम्ही सत्याला वाचा फोडली हाय 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 तुमच्या भाल्याने बळी रोखले हाय तुम्ही सत्याला वाचा फोडली हाय 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 तुमची साथ मला अशीच हवी तुमची साथ मिळाल्यामुळेच माझ्या पाठीचा कणा तार झालाय नाहीतर मला सुद्धा या मर्कटांप्रमाणेच चालावं लागलं असतं या मर्कटांची शेपूट मला नाहीशी करायची त्यांचा जन्म कोणत्या योनीतून झालाय हे मला त्यांना दाखवून द्यायचंय त्यांच्यातला नरभक्षीपणा मला संपवायचा आहे आधीचं शोषण मला थांबवायचंय यांच्यातली उंची गाठण्याची ईर्षा मला संपवायची आहे हजारो वर्ष गुरफटलेल्या जाळ्यातून यांना मुक्त करायचंय मला ह्यांना शेपूट नसलेली बाकडा बनवायचंय तू आमची शेपूट आमच्यापासून नाही वेगळी करू शकत. तू आम्हाला नाही संपवू शकत. उलट आम्हीच तुला संपवू. हे मर्यादा तुझा नाश जवळ आलाय. वेळीच तू सावध हो. अरे बंधू आपला येथे आहे. हो रे बंधू हा येथे आहे. कोण म्हणतो हा पळपुटा आहे. अरे हा तर आपला मरकटा आहे. पण काना याला शेपुटा आहे. अरे नसली तरी तो मरकटा आहे. मरकटा आहे. का माझा पिच्छा सोडत नाही आहात कारण तू मरकटा आहेस. तू आम्हाला संपवणार आहेस. तुम्हाला संपवून काय करू मला तुमची शेपूट नाहीशी करायची आहे आमची शेपूट. हो तुमची शेपूट उजेडाला सारून मागे अंधाराच्या डोहात पडता झाकुनी डोळे घट्ट हाताने प्रकाशाला टाळू शकता
डोळ्यांमधूनही प्रकाशाचे उरते नेहमी अस्तित्वहीन. समजून उमजून अंधाराच्या डोहात पडतात तरीही झुगारण्याचे सामर्थ्य असूनही हात बांधूनी निश्चित पडता. प्रकाशाने हात पसरुनी अंधाराची आस धरता. प्रकाशाने हात पसरुनी अंधाराची आस धरता. अंधार, प्रकाश, प्रकाश, अंधार. आपल्या
तुझ्याकडे गेला सरे उदी अंगारा लावून कोणता जीव वाचला रे तुझी मादी नाही व्हायली रे तू अनेक शोषण तिचे केले रे ओटावरती हात फिरवणी कोणती मादी व्हायली रे आमच्या जीवारी आलं रे हे संतर मंतर सारं रे आमच्या जीवारी आलं रे हे संतर मंतर सारं रे आमच्या जीवारी आलं रे हे संतर मंतर सारं रे मला ह्यांना नाही संपवायचंय मला फक्त या मरकटांची शेपूट नाहीशी करायची वर्षोनुवर्षे त्यांच्या पाठीशी असलेली शेपूट एके दिवशी त्यांचाच फास घेईल याची जाणीव मला त्यांना करून द्यायची त्यांचे पाय ज्या दलदलीत तुटलेत ती दलदल मला नाहीशी करायची त्यांची दिशाभूल करणाऱ्यांपासून मला त्यांना सावध करायचंय मला फक्त आपला मरकट धर्म जगवायचा आहे
मरक्यात धर्म जगवायचा आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती स्मरून चेतना महाविद्यालयाचे अंतरंग थिएटर्स सादर करीत होतो एकांकिका खूप किती